विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून टॉपर्स संवादच्या या नवीन सत्रामध्ये आपण जे अधिकारी आज प्रशासनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत किंवा ज्या अधिकाऱ्यांनी अत्यंत संघर्षातून परिस्थितीतून या सगळ्या परीक्षांमध्ये यश मिळवलेलं आहे त्यांच्याशी त्या परीक्षांच्या स्ट्रॅटेजी संदर्भात आपण ऑडिओ स्वरूपामध्ये संवाद साधत आहोत आणि विद्यार्थ्यांना त्या सगळ्याचा फायदा येत्या काळामध्ये व्हावा यासाठी प्रयत्न करत आहोत. आणि त्याच अनुषंगानं ऑडिओ सिरीजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण जगताप मॅडम ज्यांची पोलीस उपनिरीक्षक या पदावरती संयुक्त मुख्य परीक्षा 2018च्या माध्यमातून निवड झालेली आहे त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. या सगळ्या संवादाचा फायदा येणाऱ्या 22 नोव्हेंबरच्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी नक्कीच तुम्हाला होईल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करावा असं वाटतं. मी सगळ्यात पहिल्यांदा सुप्रिया मॅडमचं आपल्या प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार मॅडम. नमस्कार सर, थँक्यू. मॅडम या आपल्या स्ट्रॅटेजी संदर्भात जो आपला ऑडिओ संवाद आहे याच्यामधला पहिला एक प्रश्न तो असा आहे की आपलं ग्रॅज्युएशन ज्या वेळेला आपण कम्प्लीट करतो आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचा विचार विद्यार्थी करतात त्यावेळेला ध्येय ठरवताना एक फोकस कसा असला पाहिजे, ध्येयाची निवड आपण कशी केली पाहिजे या संदर्भाने एक मार्गदर्शन तुमचं विद्यार्थ्यांना काय आहे? हो सर, मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापलं ध्येय ठरवून घ्यावं अगोदर. म्हणजे एमपीएससी करण्याचा ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेता तेव्हा तुम्हाला काय करायचंय हे जर माहित असेल आणि त्या दिशेने जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच यश भेटू शकतं. त्यामुळे तुम्ही तुमचं ध्येय पहिले ठरवा. तुम्हाला काय व्हायचंय हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येकाने ध्येय हे ठरवणं खूप महत्वाचं आहे. अगदी खूप महत्वाचे, कारण तुमचं ध्येय एकदा ठरलेलं असेल तर त्या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न करायला खूप गोष्टी सोप्या जातात. आता आपण खास करून आजची जी स्ट्रॅटेजी लेक्चर आहे त्या संदर्भात जी कंबाईनची पूर्व परीक्षा असते जी 22 नोव्हेंबरला येणार आहे तर त्या सगळ्याचा अभ्यास येणाऱ्या 40 दिवसामध्ये त्याचा सगळा अभ्यास कसा करावा त्याच्या स्ट्रॅटेजी संदर्भात आपण बोलणार आहोत. तर त्याच संदर्भाने की एकंदर पूर्व परीक्षेला विषय किती असतात, त्या प्रत्येक विषयाला वेटेज किती असतं आणि त्याचं नियोजन कसं असलं पाहिजे या संदर्भाने तुमचं विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन राहील? हो सर, नक्कीच. तसं म्हटलं तर आता 7 विषय आहेत हे सगळ्यांना माहितच आहे. आपल्याला 7 विषय आहेत तर प्रत्येक विषयाला म्हणजे 100 मार्काचा आपली प्रिलियम असते. तर त्यानुसार म्हटलं तर प्रत्येक विषयाला 15-15 मार्क म्हणजे दिलेले आहेत की 15 क्वेश्चन विचारले जातात. तर त्यानुसार मग नियोजन तुमचं असलं पाहिजे की कोणताही विषय घेतल्यानंतर त्या विषयानुसार त्या विषयातील जो टॉपिक तुम्ही घेता तर त्या टॉपिकला धरून आयोगाने किती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत तर त्यानुसार तुम्ही अभ्यास करावा असं मला वाटतं. म्हणून मी एवढंच सांगेल की तुम्ही प्रत्येक विषयानुसार टॉपिक सिलेबसनुसार बघा आणि त्यानुसार तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा. अगदी महत्वाचं आहे, कारण सिलेबस माहित पाहिजे, क्वेश्चन पेपर अनालिसिस तुमचा व्यवस्थित असला पाहिजे तर तुम्हाला प्रश्न कोणते येणार आहेत आणि त्या संदर्भाची स्ट्रॅटेजी या संदर्भातली सगळी खूप चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यानंतर येतो तो म्हणजे बुक लिस्ट. किती विषय आहेत आणि त्याला बुक लिस्ट तुमची स्टँडर्ड कशी असली पाहिजे, तर तुमची स्वतःची बुक लिस्ट कशी होती आणि येत्या काही काळामध्ये विद्यार्थ्यांना जर याचा अभ्यास व्यवस्थित करायचा असेल तर एक स्टँडर्ड बुक लिस्ट कोणती असावी त्या संदर्भाने तुमचं मार्गदर्शन काय राहील? हो सर, मी स्वतः माझी जी बुक लिस्ट केली होती ती मी सांगते. तर मी हिस्ट्रीसाठी 11वी जे जुनं स्टेट बोर्डचं बुक आहे ते चांगलं केलं होतं आणि त्याचबरोबर गाठाळ सरांचं बुक आणि रंजन कोळंबे सरांचं आधुनिक भारताचा इतिहास हे 3 बुक मी चांगले रेफर केलेले होते. त्यानंतर जॉग्राफीसाठी मी 5वी ते 10वी स्टेट बोर्ड आणि सौदी सरांचं बुक महाराष्ट्राचा भूगोल हे खूप चांगलं केलं होतं. त्यानंतर पॉलिटिकल सायन्ससाठी मी रंजन कोळंबे सरांचं बुक वाचलं होतं आणि त्यातलंच पंचायत राज याच्यासाठी किशोर लवटे सरांचं बुक वाचलं होतं मी. त्यानंतर इकॉनॉमिक्ससाठी रंजन कोळंबे सरांचं बुक रेफर केलं होतं मी. सायन्ससाठी सचिन बस्के सरांचं बुक आणि स्टेट बोर्ड हे चांगले केलेले होते. त्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंगसाठी आरगडे सरांचं बुक मी चांगलं केलेलं होतं आणि करंटसाठी सिम्प्लिफाईड आणि परिक्रमा खूप चांगल्या वाचलेल्या होत्या. असं माझं बुक लिस्ट होती. अगदी आणि यामध्ये पण सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे बोला
हां, हॅलो सर. हां, यामध्ये पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयोगाचे जे क्वेश्चन पेपर आहेत, तर ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. तर क्वेश्चन आयोगाने काय क्वेश्चन विचारलेले आहेत, तर म्हणजे माझ्यासाठी हे महत्त्वाचं होतं आणि मी बुक लिस्ट आणि आयोगाचे जे आयोगाने विचारलेले क्वेश्चन्स आहेत, ते दोन्ही मिळून मग मी माझा असा अभ्यास सुरू केला होता. अगदी अगदी. त्याच संदर्भाने एक प्रश्न असा आणि सिलेबस. मॅडम की क्वेश्चन पेपरचं हां. अनालिसिस तुम्ही आता म्हणालात की खूप महत्वाचं आहे. तर ते अनालिसिस नक्की कसं केलं पाहिजे, त्या संदर्भातला तुमचा स्वतःचं काही वेगळी ट्रिक किंवा टेक्निक होती का? तर त्या संदर्भाने विद्यार्थ्यांना तुमचं मार्गदर्शन काय आहे? हो सर. मी अनालिसिसमध्ये म्हणजे ज्यावेळेस समजा मी एक उदाहरण देते. मी पॉलिटिकल सायन्स वाचायला घेतलं. तर मग त्यामध्ये जर समजा मी राष्ट्रपती हा चॅप्टर वाचला असेल, तर मग मी काय करायचे, की आयोगाचे क्वेश्चन त्या चॅप्टरवर तो वाचून झाला, की मग ते सोडवणे. आणि त्यामध्ये जर मला समजा एखादा क्वेश्चन मला तिथं मला चुकला किंवा मला आला नाही, तर मग मी का नाही जमला? मग मी तो टॉपिक परत तिथे जाऊन तो पॉइंट व्यवस्थित क्लिअर करायचे. मग अशा प्रकारे मी माझं स्वतःचं एक म्हणजे हे बनवलं होतं आणि त्यामध्ये पण आयोग आणि पॉलिटिकल सायन्स मधील जे चॅप्टर आहेत त्यातील कोणत्या सब्जेक्ट कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारलेले आहेत, म्हणजे कोणत्या टॉपिकला किती वेटेज दिलेलं आहे, ते मी म्हणजे पाहून घ्यायचे आणि त्यानुसार मग मी माझं रीडिंग करायचे. अगदी अगदी. खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही हा अनालिसिस जर करत असाल तर मग आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत आणि तुम्ही काय अभ्यास करत आहात याचा ताळमेळ लागतो आणि खूप चांगल्या पद्धतीने मार्क्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळू शकतात. आता दुसरं एक थोडस एक सर अजून एक. संदर्भात विचारायचं. हा बोला मॅडम, बोला. हां, म्हणजे आता समजा पॉलिटिकल सायन्स मी घेतलं तर मग त्यामध्ये आयोगाने क्वेश्चन समजा जास्त करून कोणत्या टॉपिकला रिपीट केलेले आहेत. मग त्यामध्ये मूलभूत हक्क असतील, मूलभूत कर्तव्य असतील, नागरिकत्व असेल किंवा मग मंत्रिमंडळ असेल. मग या क्वेश्चन याच्यावर जर सारखे क्वेश्चन जर आयोगाचे सारखे जर फोकस असेल, तर ते चॅप्टर तुमचं चांगलं झालं पाहिजे. अदरवाईज मग तुम्हाला दुसरीकडे मार्क्स जाण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे मग मी त्याप्रमाणे माझा अभ्यास केलेला होता. अगदी अगदी. खूप महत्वाचं आहे. आता या संदर्भानं थोडं नियोजनाच्या संदर्भात प्रश्न विचारायचा होता का आता येत्या काही काळामध्ये 40 दिवस राहिलेत कंबाईनच्या प्रिलिम्सला आयोगाच्या वेळापत्रकानुसार. तर या सगळ्या काळामध्ये विद्यार्थ्यांची अभ्यासाची स्ट्रॅटेजी प्रिलिम्सच्या संदर्भानं कशी असली पाहिजे, रिव्हिजन त्यांच्या कोणत्या बेसिसवरती असल्या पाहिजेत आणि कोणत्या विषयांना फोकसली ज्यातून खूप चांगले मार्क्स येतात त्याला महत्व दिलं पाहिजे, तर त्या संदर्भानं काय सांगा? हा, हो सर. आता इथून पुढे 40 दिवस राहिलेले आहेत. तर मला असं वाटतं की आता सगळ्यांचा बऱ्यापैकी अभ्यास झालेलाच असेल. म्हणजे आपण म्हणतो एक सिलेबस कव्हर करणं आहे. तर तो सिलेबस सगळ्यांचा कव्हर झालेला असेल. मग त्यानुसार आता रिव्हिजन, तर मला असं वाटतं इथून पुढे 3 रिव्हिजन तरी तुम्ही द्याव्यात प्रत्येकाने. आणि मग तुम्हाला त्यातून पण जे सब्जेक्ट तुमचे स्ट्रॉंग आहेत, ते स्ट्रॉंग अजून चांगले त्याचे रिव्हिजन करा. आणि जे ॲव्हरेज आहेत त्यांना पण सतत त्या फ्लोमध्ये. तर माझं स्वतःचं नियोजन काय आहे, तर दिवसभर मी 1.5 तास करंट करते आणि 1.5 तास मी रिव्हिजन आणि मॅथ्ससाठी देते. आणि त्यानंतर जो राहिलेला वेळ आहे तर मी जीएस करते. आणि त्यातून मग 1 तास मी क्वेश्चन पेपर सोडवेल, की बाबा मला टाइम मॅनेजमेंट पण खूप महत्वाचं आहे, कारण 60च मिनिट असतात तुमच्याकडं. मग त्यामुळं 1 तासामध्ये माझं हे असेल की क्वेश्चन सोडवणे, आयोगाचे पाठीमागचे क्वेश्चन्स आहेत. तर अशा प्रकारे मी माझं स्वतःचं नियोजन केलेलं आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचं एक नियोजन बनवा आणि त्याप्रमाणे मग तुमचा अभ्यास चालू ठेवा पेपरपर्यंत. अगदी अगदी. थोडासा एक त्याच संदर्भानं प्रश्न की रिव्हिजन या सगळ्यामध्ये खूप महत्वाचे असते, कारण तुम्ही वाचलेलं भरपूर असतं पण ते योग्य वेळी रिवाइज केलं तर पेपरमध्ये आपल्याला त्या गोष्टी रिकॉल होऊ शकतात. तर रिव्हिजनच्या संदर्भाने एखादी स्ट्रॅटेजी कशी असावी, त्याचे पार्ट्स कसे असावेत, म्हणजे पहिल्यांदा एखादं मोठं पुस्तक वाचणं, मग त्याच्या नोट्स काढणं, त्या नोट्सचे रिव्हिजन करणं. तर असं नियोजनच्या संदर्भातलं तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी कशी होती आणि त्या ट्रिक्स काय असतील, त्या संदर्भातलं विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन राहील? हो सर. आता समजा रिव्हिजन म्हटलं तर स्टेट बोर्ड आहेत आपले. आता काय झालेलं आहे, आता जुने पण स्टेट बोर्ड आहे आणि नवीन पण आहेत. तर ते दोन्ही वाचणं महत्वाचं आहे. तर मग मी माझं म्हणजे इथून मागच मी माझे स्टेट बोर्डचे नोट्स काढून ठेवलेले आहेत. म्हणजे आता जर तुम्ही जर एवढं 8 बुक जर म्हटलं तर 16 बुक होतात एका एका ह्याचे. तर मग तुम्ही त्याची रिव्हिजन तुम्ही जर शॉर्टमध्ये काढून ठेवलं तर तुम्हाला तिथं कमी वेळ जाईल तुमचा. तुमचा वेळ वाचेल. म्हणून मी स्टेट बोर्डचे जे 3-4 सब्जेक्टला आपल्याला स्टेट बोर्ड वाचायला लागतात, तर मग मी त्याचे शॉर्ट नोट्स काढून ठेवलेले आहेत आणि मी तेच त्याचीच रिव्हिजन करते. त्यानंतर मग समजा जिओग्राफी हा सब्जेक्ट आहे, तर त्याच्यामध्ये प्राकृतिकसाठी जे प्राकृतिक असेल समजा
घाटक्रम असतो खालून, मग मी त्याचे ट्रिक्स बनवलेले आहेत माझ्या स्वतःच्या, म्हणजे मी स्वतः बनवलेले आहेत. आणि मग मी त्या म्हणजे ते एकदा जरी वाचल्या तरी माझं ते रिव्हिजन माझी होऊन जाते, म्हणजे मला त्याला जास्त वेळ द्यावा लागत नाही. मग मी असं स्वतःचं ट्रिक्स वगैरे करून किंवा नोट्स शॉर्ट काढून मी माझा रिव्हिजन करत असते. आणि बाकी मग जे आपण अदरवाईज जे बुकला अंडरलाईन वगैरे केलं असेल ते जे बाकी करतात, तसं मग ती रिव्हिजन, मग त्यावरच मग वाचन माझं रिव्हिजन चालू असते. तर अगदी अगदी असं अगदी. तुम्ही स्वतःचं काहीतरी स्वतःचा तुम्ही असं एक स्ट्रॅटेजी ठरवून घ्या की तुम्हाला रिव्हिजन करताना कशाला महत्व द्यायचे. हे प्रत्येकाचं वेगवेगळं असेल, हे मी माझं बनवलेलं होतं. मग तुम्ही तुमच्या सोयीनी तुम्हाला कसं करता येईल ते प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःला त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून मग चांगली रिव्हिजन द्यावी असं मला वाटतं. अगदी अगदी अगदी. त्यानंतर एक असं विचारायचं आहे की प्रिलिम्सला आपल्याला 60 मिनिटं असतात पेपर सोडवायला आणि प्रश्न मात्र 100 असतात. तर ते टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं असतं. कधी कधी आपण म्हणतो की युद्धामध्ये लढण्यासाठी गेलं तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते. तसंच इथं आहे की आपण गेलं याच्यापेक्षा स्ट्रॅटेजी तुमची खूप वर्कआउट करते. तर तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी होती. तुम्हाला प्रिलिम्सला मार्क्स किती होते तुमच्या अटेम्प्टच्या वेळेला, आणि विद्यार्थ्यांनी तो 60 मिनिटाचा वेळ 100 मार्काच्या प्रश्नांसाठी कसा युटिलाइज केला पाहिजे, त्या संदर्भाने काय सांगाल? हो सर, नक्कीच. प्रिलियमसाठी सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला तुमचा अभ्यास खूप चांगला झालेला आहे, हे तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स, स्वतःवर विश्वास असला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यामध्ये तुमचं टाइम मॅनेजमेंट म्हणाल तर 1 तासामध्ये म्हणजे कोणता क्वेश्चन अगोदर आपल्याला जास्त वेळ घेऊ शकतो आपला, म्हणजे जर तो क्वेश्चन जास्त वेळ घेणार असेल तर तो स्किप केलेला चांगला. मग कारण तुम्हाला प्रत्येक जर 60 मिनिट म्हणलं तर प्रत्येक क्वेश्चनला 36 सेकंद असं जर आपण धरून चाललो तर आपल्याला तो क्वेश्चन तेवढ्या वेळामध्ये होऊ शकतो का? जर अदरवाईज नसेल तर तुम्ही पुढे जा, तो स्किप करा. कारण जर तुम्ही तिथं तो वेळ घालवला तर तुमचा पुढच्या क्वेश्चनचा जो वेळ आहे तर तो क्वेश्चन तो खाणार आहे आणि ऑब्व्हियसली तुमचे 100 प्रश्न वाचून होणार नाही. मग त्यामुळे मग असं होऊ शकतं की तुम्हाला जे येणारे क्वेश्चन आहेत ते तुमचे राहू शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की मी स्वतः पण, जर मला असं वाटतं की हा क्वेश्चन मला येतोय पण माझा वेळ घेईल, तर मी स्वतः ते स्किप करून मग पुढच्या क्वेश्चनकडे जाते. आणि असं मी माझं 1 तासाचं मॅनेजमेंट माझं असतं. अगदी अगदी. खूप खूप महत्वाची गोष्ट सांगितलीत. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या काही काळामध्ये आपण संवाद साधत होतो सुप्रिया जगताप मॅडम, ज्यांची संयुक्त परीक्षा 2018च्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक या पदावरती निवड झालेली आहे. या ऑडिओ सिरीजचा जो आपण आहे स्ट्रॅटेजी बेस्ड आपण करतोय, कारण टॉपर्स कडून त्यांच्या स्ट्रॅटेजी ऐकून घेणार आहे, त्या स्ट्रॅटेजीचा उपयोग आपल्या अभ्यासामध्ये करणं, हाच एक हेतू त्या सिरीजच्या पाठीमागचा आहे. येणाऱ्या 40 दिवसानंतर जी संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे 22 नोव्हेंबरला, तर त्या परीक्षेसाठी मॅडमनी जी पूर्वच्या संदर्भात आज आपल्यासोबत स्ट्रॅटेजी डिस्कस केली, त्यांच्या स्वतःचा अनुभव आणि सल्ले डिस्कस केले, त्याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना पूर्व परीक्षेच्या संदर्भाने होणार आहे. मॅडम पुन्हा एकदा आपल्या प्लॅटफॉर्मवरती आला, त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या वतीनं खूप खूप आभार मानतो. थँक्यू सर. विद्यार्थी मित्रांनो, ऑडिओ सिरीज टॉपर संवादच्या माध्यमातून अशाच रोज वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसोबत आपण त्यांच्या स्ट्रॅटेजीज पाहणार आहोत, ऐकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला त्या सगळ्यांचा फायदा तुमच्या परीक्षेच्या संदर्भाने होईलच. आणि म्हणूनच ऑडिओ सिरीजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण इथंच थांबतोय. तोपर्यंत पाहत राहा आणि ऐकत राहा टॉपर संवाद अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती माझ्यासोबत. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.